नमस्कार मंडळी, चला तर मग एकदम भरलं वांग एकदम चटपटीत आणि चवदार कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत। एकदम मस्त आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीचे हे वांग नक्की बनवून बघा। दिसताना एकदम जबरदस्त दिसत आहे, खूपच मस्त तयार होतं। चला तर मग लगेच सुरुवात करूयात। इथे मी काही वांगी घेतलेली आहेत। वांग्यांना छान असं कट करून घ्यायचं, अगोदर धुवून घेतलेलं आहे, त्यानंतर 4 भागामध्ये कट करून घ्यायचं। ही भाजी म्हणताल तर अगदी सोपी आहे करायला, खूप चविष्ट बनते। नक्की बनवून बघा या पद्धतीने। वांग्याचं देठ जर जास्तच मोठं असेल तर त्याला अशा प्रकारे कात्रीने किंवा चाकूच्या सहाय्याने कट करून घ्यायचं। नंतर मग याला कट करून घ्यायचं आहे 4 भागामध्ये। जर वांग्याचे देठ जे आहेत छोटे असतील तर तुम्ही असेच ठेवू शकता। तर एकदम चटपटी ती भाजी तयार होते। रस्सा भाजी बनवतोय त्यामुळे तुम्ही नक्की बनवून बघा। चला तर वांगी स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर चाकूने किंवा सुरीने अशा प्रकारे कट करून घ्यायचे 4 भागामध्ये। खूप मस्त लागते ही भाजी, नक्की बनवून बघा या पद्धतीने। ज्यांना वांग आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील। एकदम चटपटीत जबरदस्त चवीची भाजी तयार होते। चला तर मग सगळी वांगी याच पद्धतीने कट करून घेऊयात। असेच नवनवीन रेसिपीज व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। एकदम झटपट आणि सोप्या रेसिपी मी या चॅनलवरती शेअर करत असते। चला तर वांगी सगळी कट करून घेतली। आता थोडंसं मीठ घ्यायचं आणि वांग्यामध्ये भरायचं आहे, म्हणजे वांग शिजल्यानंतर किंवा भाजी तयार झाल्यानंतर वांग एकदम अळणी लागणार नाहीत, त्यामुळे एकदम थोड्या प्रमाणामध्ये मीठ भरून घ्यायचं आहे। त्यामुळे वांग्याची चवसुद्धा मस्त लागते, अजिबात आळणी लागत नाही किंवा बेचव लागत नाही। चला तर सगळ्या वांग्यांमध्ये अशा प्रकारे मीठ भरायचं आणि अशा प्रकारे थोडंसं हलवून घ्यायचं आहे वांग्याला, म्हणजे सगळीकडे मीठ लागेल। चला तर मग सगळ्या वांग्यामध्ये थोडं थोडं मीठ भरून घेऊयात। त्यानंतर आपण एक वाटण तयार करणार आहोत। कढाईमध्ये शेंगदाणे भाजायला टाकलेले आहेत। शेंगदाणे अगोदर भाजून घ्यायचे आहेत। तर चला आता भाजून झालेले शेंगदाणे काढून घेतलेले आहे। आता याच कढाईमध्ये आपण फोडणी तयार करणार आहोत। आता कढाई गरमच आहे, यामध्ये 2 ते 3 चमचे मी तेल टाकून घेतलं। तेल चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्यानंतर यामध्ये लगेच वांगे टाकून घ्यायचे आहे, मीठ भरलेले। वांगे छान असे परतून घ्यायचे, म्हणजे त्याची चवसुद्धा मस्त लागते। थोडेसे शिजवून घ्यायचे आहे तेलामध्ये। चला तर मग एक 2-3 मिनिट आपण असेच हे वांगे छान असे शिजवून घेऊयात तेलामध्ये। फ्राय झाल्यामुळे चवसुद्धा खूप मस्त लागते, अजिबात उग्र लागत नाही किंवा बेचवसुद्धा लागत नाही। यावरती थोडा वेळ तुम्ही झाकण देखील ठेवू शकता। 2-3 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे, म्हणजे वांगे वाफेमुळे शिजली जातील। त्यानंतर झाकण काढून बघायचं, वांगी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे पुन्हा तेलामध्ये। बघू शकता वांग्यांचा रंग एकदम चेंज झालेला आहे। आता थोडेसे अर्धवट शिजलेले आहेत, तर यांना लगेच काढून घेऊयात। तर असे परतल्यामुळे किंवा तेलामध्ये थोडेसे फ्राय झाल्यानंतर वांग्याची चव खूप मस्त लागते, किंवा भाजीमध्ये सुद्धा वांग्याची चव एकदम मस्त येते। चला तर मग आता वांगी काढून घेणार आहे एका प्लेटमध्ये। त्यानंतर गॅस बंद केला आणि झाकण ठेवलेलं आहे कढाईवरती 2 मिनिटांसाठी। त्यानंतर एक वाटण तयार करूयात। एक छोटी वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे। आता आपण याचं वाटण तयार करून घेणार आहोत। आता याला भाजायचं वगैरे काही नाही, शेंगदाणे भाजून घेतलेले आहे। थोडंसं लसूण टाकून घ्यायचा, खोबरं भाजलेलं नाही। थोडासा लसूण आणि 2 हिरव्या मिरच्या टाकून घेतलेला आहे। एवढंच वाटण आपण तयार करून घेणार आहोत। तर वाटणसुद्धा बनवलेलं आहे ते अशा प्रकारे। चला तर मग आता वांग्यावरचं झाकण काढून बघूयात। 2-3 मिनिटांसाठी मी झाकण ठेवलं होतं। आता वांग्यांवरचं झाकण काढून बघितलेलं आहे। वांगे अजून थोडेसे गरम आहेत, यांना लगेच बाहेर काढून घेऊयात। एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीने ही वांग्याची भाजी तयार होते। जर कधी बनवली नसेल इतकी टेस्टी आणि भन्नाट चवीची, तर एकदा नक्की बनवून बघा। चला तर सगळी वांगी एका ताटामध्ये मी काढून घेतलेली आहे। आता याच कढाईमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं, किंवा वांग्यातलं जे तेल राहिलं असेल ते सुद्धा तुम्ही वापरू शकता। आता तेल गरमच आहे, तर यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहे। जिरे छान फुलून वरती आले की एक मीडियम साईजचा कांदा देखील कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा टाकून घेतला। कांदा छान असा परतून घेऊयात। अशा प्रकारची वांग्याची भाजी जर कधी बनवली नसेल तर एकदा नक्की बनवून बघा, आणि कशी झाली होती ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा। खूप चटपटीत आणि मस्त तयार होते। भाकरी, ज्वारीच्या भाकरी, बाजरीच्या भाकरी किंवा भातासोबत सुद्धा मस्त लागते। चपातीसोबत एक नंबरच लागते। चला तर मग कांदा छान असा परतून झालेला आहे, थोडासा रंग सुद्धा बदलले। आता जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचं। हिरवी मिरची, लसूण, शेंगदाणे आणि खोबऱ्याचं, कारण आपण एक खोबरं कच्चंच वापरलेलं होतं, उग्र वास येऊ नये त्यासाठी आपण हे वाटण लगेच यामध्ये टाकून परतून घेऊयात। खूप मस्त भाजी तयार होते, जास्त काही घालायची गरज नाही, एकदम झटपट तयार होते। घाई गडबडीमध्ये तुम्ही अशा प्रकारची भाजी नक्की बनवू शकता। जर वाटणामध्ये तेल कमी पडलं तर थोडंसं तेलसुद्धा टाकून घ्यायचं आहे। चला तर छान मिक्स करून घ्यायचं। वाटण छान असं परतत आलेलं आहे। एकदम झटपट ही भाजी तयार होते, जास्त वेळसुद्धा लागत नाही। तुम्ही वांगे अगोदर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, म्हणजे भाजी लगेच तयार होते।
मसाला छान असा परतून झालेला आहे, म्हणजे वाटण केलं होतं ते सुद्धा परतून झालेलं आहे. थोडंसं खाली लागतं त्यामुळे थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये थोडेसे मसाले टाकून घ्यायचे. हळद टाकली, अर्धा चमचा लाल तिखटसुद्धा टाकून घेतलेला आहे. 1 चमचा घरगुती मसाला टाकायचा आणि गोडा मसाला जो असतो तो सुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा. चला तर एवढेच मसाले इथे वापरलेले आहे. सगळे मसाले मिक्स करून घेऊया. तर आता इथे तेल जर तुम्हाला वाटत असेल टाकायचं तर टाका, नाही टाकलं तरी देखील चालणार आहे. आता इथे मी तेल अजिबात वापरणार नाही, कारण आपलं हे वाटण वगैरे सगळं परतलं गेलं की थोडंसं तेल साईडने सुटत असतं. तर चला, वाटणसुद्धा छान मस्त मिक्स झालेलं आहे आणि परतून देखील झालेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत. किती भाजी बनवायची यानुसार तुम्ही इथे पाणी टाकू शकता. तर इथे गरम पाणी न वापरता मी नॉर्मल टेम्परेचरवरचं पाणीच वापरलेलं आहे. तुम्ही कोणत्याही प्रकारचे ते पाणी वापरलं तरी काही प्रॉब्लेम नाही. भाजीची चव अजिबात बदलत नाही. चला तर या पाण्याला आपण छान अशी उकळी येऊ देऊयात. त्यानंतर आपण यामध्ये वांगे टाकून घेणार आहोत. एकदम झटपट सोप्या पद्धतीने ही वांग्याची भाजी बनवलेली आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक करा. चला तर मग चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, कारण आपण अगोदर वांग्यामध्ये मीठ टाकलं होतं त्यामुळे बेताचंच मीठ टाकून घ्यायचं. त्यानंतर भाजीला उकळी आलेली आहे रश्शाला, त्यानंतर वांगी टाकून घेऊयात. तर सगळी वांगी यामध्ये टाकून घ्यायची. बघू शकता वांगी मस्त शिजलेली आहे. थोडा वेळच आपण ही भाजी उकळून घेणार आहोत. त्यानंतर गॅस बंद करायचा. थोडीशी रस्सा जो आहे घट्टसर झाला की मग. तर आता छान मिक्स करून घेतलेला आहे. बघू शकता मस्त वांग इथे तयार झालेलं आहे. तर रस्सासुद्धा दाटसर झालेला आहे आणि साईडने याला तरी देखील सुटलेली आहे. आता गॅस बंद करायचा. 1-2 मिनिट आपण असं ठेवूयात. कोथिंबीर टाकून घ्यायची. त्यानंतर गॅस बंद करायचा. भाजी छान मिक्स करायची आणि गरमागरम भाजी चपाती, भाकरी, भातासोबत एकदम मस्त लागते. तर आता कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. किती झटपट आणि सोप्या पद्धतीने भाजी बनवलेली आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीची भाजी नक्की बनवून बघा. सगळ्यांना आवडेल अशी तिची चव आलेली आहे. खूपच मस्त तयार झालेली आहे. चला तर गॅस बंद केला. आता प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात. तर कशी वाटली तुम्हाला ही वांग्याची रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ जराही आवडला तर नक्कीच एक लाईक करा. इतरांसोबत सुद्धा शेअर करा. किती मस्त आणि चटपटीत ही वांग्याची भाजी दिसत आहे. चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा भेटूयात.